पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातून 41 प्रभागामधून जे इच्छुक उमेदवार आहेत या उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराचे दोन्ही अध्यक्ष सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे हे सगळे मिळून इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेत आहेत। खरं तर आज सकाळपासूनच मुलाखती देण्यासाठी बारामती हॉस्टेल या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। ही जी गर्दी आहे ही इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे। तर सकाळी काही पक्षप्रवेशाचे जे कार्यक्रम देखील पार पडलेले आहेत। काही इच्छुक उमेदवार माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अजित पवारांना भेटण्यासाठी आलाय, इच्छुक उमेदवार आहात, मुलाखत झाली का? नाही, आता प्रभाग क्रमांक 1च्या मुलाखती चालू आहेत, नंतर 2चे होतील। मी प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक आहे। आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही राष्ट्रवादीचं काम करतोय। आमच्या समयत असेल, मिलिंद बाप्पू असेल, अर्जुनाबा असेल, आमच्या प्रभागातली सर्वच मंडळी, शिर्के साहेब असतील, आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी मुलाखतीला आलेलो आहोत। अजितदादा देतील त्या कार्यकर्त्याच्या बरोबर आम्ही राहून काम करणार आहोत। शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवणार असतात उमेदवारी कोणाला द्यायची, पण आम्ही मात्र एक दिलाने प्रभाग 3 मध्ये आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावेत अशी चर्चा सुरू आहे, काय वाटतं उमेदवारांना? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावेत का? नक्कीच पुरोगामी विचारसरणीचाच आमचा हा प्रभाग असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे निश्चितच पक्षाला त्याचा फायदा होईल। दादांकडे मागणी करणारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे? शेवटी आम्ही मागणी करण्यापेक्षा नेते मंडळी सुज्ञ आहेत, त्यांना जो निर्णय घ्यायचा ते नक्कीच घेतील। परंतु आम्हाला मात्र विश्वासाने वाटतं की आमचा संपूर्ण वडगाव शहरी मतदारसंघ हा पुरोगामी विचारसरणीचा मतदारसंघ असल्यामुळे त्याला पक्षाला नक्कीच फायदा होईल। आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात अशा पुण्यातील इच्छुकांच्या देखील इच्छा असल्याचं पाहायला मिळतं। खरं तर यापूर्वी पिंपरी चिंचवडच्या मुलाखती अजित पवारांनी घेतल्या, त्यावेळेस देखील त्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर निश्चितच फायदा होईल। महिला उमेदवार आहेत काही माझ्याबरोबर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावेत असे काही उमेदवारांकडून इच्छा व्यक्त केली, ते वाटते तसं जर झालंच तर आपल्या पक्षासाठी किंवा पूर्ण मतदान प्रक्रियेसाठी चांगलं। तुम्ही कुठून इच्छुक आहात? काय? मी भोसरी प्रभाग क्रमांक 6 मधून महिला उमेदवार म्हणून सर्वसाधारण जागेसाठी इच्छुक आहे। आपण पाहतोय महिला उमेदवार असतील किंवा एकूणच सर्व कॅटेगरीतील जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी मुलाखतीसाठी आलेले आहेत। सकाळपासून मोठी गर्दी झालेली आहे। पुणे शहरातील जे 41 प्रभाग आहेत त्या 41 प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे सगळेच आज मुलाखतीसाठी आलेत आणि आज सकाळीपासून संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या मुलाखती पार पडतील। त्यानंतर उमेदवारांची यादी देखील समोर येईल। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का पुणे शहरात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण की काही नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध केला जातोय, तर काही नेत्यांची आग्रही मागणी आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यास दोघांनाही फायदा होईल। मात्र सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार मुलाखती घेत आहेत, काही दिवसातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का नाहीत हे समजणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।